7 तारखेला सामनामध्ये जाहीर झाला होता आणि बाल्यामामाचा विषय दिबा पाटील साहेबांना विमानतळाला नाव द्यायचं होतं आमचा. त्याचबरोबर विषय आहे प्रकल्पग्रस्त पोरांना पहिला नोकऱ्या द्या, मग विमान उडवा, हे आमचं म्हणणं आहे. आणि ते सांगण्यासाठी आता एकदा शिवसेना उतरली की तुम्हाला माहित नाही, तुम्हाला लक्षात आहे, लक्षात चष्मा काढून सांगतो. किती मोर्चा मोठा काढला होता मी बेलापूरचा, 250 गाड्या तोडल्या, कोकण भवन तोडलं, पण रिलायन्सचा एसी झेड आम्ही घालवला. तसंच दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. मला खरं आता सत्ताधारी जे जुने तुमचे व्हिडिओ आहेत किंवा तुम्ही विरोध केला होता नामांतरांना, ते व्हिडिओ पुन्हा फिरवत आहेत त्यासाठी अहो त्यांना फिरवायला काम काय, आता ते बिलात गेले. जाणा एखादी रस्ता आहे ना तुम्हाला. ज्या वेळेला आमची सत्ता होती आम्ही थोडाफार हे केला होता, पण आता तुम्हाला वन हँड दिलंय. थांबलेत का? मागच्या व्हिडिओ कशाला फिरवतात तुम्ही? बिलात का बसले? दादा शरद पवार गटाचा वेगळा मोर्चा, आपला वेगळा मोर्चा. शरद पवारचा गटाचा विटाताना तो भूमिपुत्रांचा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये हा मोर्चा आमचा अगोदर आम्ही जाहीर केला होता. 7 तारखेचा सामना बघा, माझ्या गाडीत आहे. 7 तारखेच्या सामन्यात हा मोर्चा जाहीर झाला. पुढची भूमिका काय असेल शिवसेनेची? पुढची शिवसेनेची भूमिका माहित आहे, एसी झेड करू तोड फोड.